राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आता तुमसरमध्ये असणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। जनसन्मान यात्रा राष्ट्रवादीची आता तुमसरमध्ये येणार आहे। या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहतील। महायुतीच्या विकास कामांची या ठिकाणी महती सांगण्यात येणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज बागडे यांनी। पाहूया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात असलेली जनसन्मान यात्रा आज भंडारा जिल्ह्यातील तुमच्या शहरामध्ये आगमन होत आहे। मी बघू शकता की अशा पद्धतीने आज तुमच्या शहरामध्ये असं भव्य स्टेज तयार करण्यात आलेले आहे। तर तरी पण 20 ते 25 हजार कार्यकर्त्यांकरिता इथं बसण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। अजित पवार यांच्यासोबत खासदार प्रफुल्ल पटेल हे सुद्धा आज ह्या कार्यक्रमामध्ये येत आहेत। तसेच महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे सुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तसेच बघितलं गेल्या तर इथं पाण्याची जे पाऊस आला होता त्यांच्या पावसाची खबरदारी म्हणून इथं असं स्टेज सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। मात्र सध्या आज भंडारा जिल्ह्यामध्ये तसेच तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये अजित पवार हे जी त्यांची महायुतीची योजना आहे, लाडली बहीण योजना असो तसेच उज्ज्वला गॅस जी योजना असो ते सांगण्याकरिता ते आज भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये आज येत आहेत। मात्र सध्या आज जे अजित पवार आहेत हे कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार आहेत, तसेच निवडणुकीच्या तोंडावर आज अजित पवार काय बोलणार आहेत हे सर्वांचे लक्ष असणार आहे। सूरज बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा।